नमस्कार मंडळी, आपल्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम अस्सल गावरान चवीची चमचमीत आणि झणझणीत चुलीवरची भरली ढोबळी मिरची. गॅसवरची भाजी आपण नेहमीच खातो, पण चुलीवरच्या धुराची आणि लाकडाच्या जाळाची जी चव भाजीला येते ती काही वेगळीच असते. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण यासाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपण छान असे भाजून घेणार आहोत. आपले शेंगदाणे छान असे इथे भाजून झालेले आहेत. ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. शेंगदाण्यासोबतच आपण यामध्ये घालणार आहोत भरपूर असा लसूण आणि त्याबरोबरच आपण यामध्ये घालणार आहे 1 चमचा मीठ आणि हे सगळं आपण छान असं एकजीव करून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण यामध्ये घातलेलं आहे थोडंसं खोबरं. छान असा आपला मसाला इथे परफेक्ट असा तयार झालेला आहे. आता आपण ह्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आता त्या आपण पद्धतीने आपण चिरून घेणार आहोत. आपल्याला इथे भरली मिरची करायची आहे, त्यासाठी आपण या 2 प्रकारे चिरून घेतलेली आहे. चला, छान अशी आपली इथे मिरची ही चिरून झालेली आहे. आता आपण आपला मसालाही तयार आहे आणि आपली मिरचीही तयार आहे. आता आपण ह्या ढोबळी मिरचीमध्ये अगदी खोलवर हा मसाला आपण भरून घेणार आहोत. मिरचीच्या तळापर्यंत मसाला गेला पाहिजे, म्हणजे प्रत्येक घासाला छान चव येते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंगठ्याने मसाला आत दाबून दाबून भरा. मसाला जेवढा चांगला भरला जाईल तेवढी मिरची आपली छान होईल. आता आपण मिरचीला फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी इथे चुलीवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत घरचा मसाला. तो छान असा आपण इथे परतून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथे भरलेली मिरची यामध्ये घातलेली आहे. त्याचबरोबर मी मसाल्यांमध्ये घरचं लाल तिखट, मटण मसाला, हळद हे मसालेही यामध्ये घातलेले होते. तो व्हिडिओ मला काढता आलेला नाही, तर आपण ही मिरची छान अशी तेलातच परतून घेणार आहोत. तेलातच आपल्याला छान अशी ही मिरची निम्मी शिजून घ्यायची आहे. आपण ही मिरची तेलातच छान अशी 5 मिनिटं परतून घेतल्यानंतर ज्या ताटामध्ये आपण मसाला ते कालवलं होतं त्यातही थोडंसं पाणी घालून आपण या पद्धतीने हे पाणी यामध्ये टाकलेलं आहे. साधारण 1 वाटी हे पाणी आहे. आता ह्या पाण्यातच आपल्याला ही मिरची छान अशी शिजून देणार आहोत. त्याचबरोबर आपण यावर थोडंसं चवीनुसार मीठही घातलेलं आहे. आता आपण ही मिरची अगदी 5 ते 10 मिनिटं छान आपण मंद आचेवर शिजून देणार आहोत. मंडळी, आज ही भाजी माझ्या आईने बनवली आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आई स्वयंपाकघरात आली की काम किती पटपट होतं. आईने इतक्या घाईत आणि पटपट मिरच्या भरल्या की मला म्हटले काही शॉर्ट शूट करण्याची संधी भेटली नाही. पण आईने छान अशी भाजी बनवलेली आहे. तर मंडळी, आईच्या हाताची चव असलेली चमचमीत चुलीवरची भरली ढोबळी मिरची तयार आहे. काही शॉर्ट शूट करायचे राहून गेले, पण भाजी मात्र एकदम नंबर 1 झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.